वर्ष की तरह इस वर्ष भी श्रावण के पवित्र महीने में भिवंडी तालुका के काल्हेर गांव श्री बेताल महाराज मंदिर के प्रांगण में अखंड हरिनाम जागर सप्ताह 16 का आयोजन श्री बेताल महाराज मंदिर ग्रामस्थ मंडल अध्यक्ष प्रकाश शाखाराम पाटिल, कार्य अध्यक्ष प्रदीप विश्वनाथ पाटिल, उपाध्यक्ष आत्माराम सुखिया तरे, सेक्रेटरी किशोर बाबू पाटिल, खजिनदार महेश एकनाथ महात्रे, सभासद काशीनाथ दुंदा चौधरी, गिरीश माधवराव पाटिल, नित्यानंद मोतीराम पाटिल, अनंता बालाराम भोकरे तथा श्री बेताल महाराज मंदिर ग्रामस्थ मंडल के सभी कार्यकर्ताओं द्वारा आज दिनांक 20 अगस्त 2024 से 27 अगस्त 2024 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, हरिपाठ, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया, जिसमें भारी संख्या में मान्यवरों के साथ साथ काल्हेर गांव के सरपंच, उप सरपंच तथा सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य व आजी माजी सरपंच, उप सरपंच तथा ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। बेताल महाराज आमचे पूर्वजांनी आणलेले देवता आहेत, ते आम्हाला सर्व काल आमचे संकट दूर करतात आणि आमच्या माता अग्निदेवी तसेच समोर बसलेले आमचे ज्ञानेश्वर महाराज कुठलाही सप्ताह असो 100वाही झाला, हा जर पूर्वजन्मांतच आहे, हा तर चालूच राहणार आहे। परंतु या सप्त्यासाठी खरोखर ज्या काही कमिटी मेंबर जे काही काम करतात, आमचे अध्यक्ष प्रकाश पाटील असतील, मंदिराला कलर, यात्रेला कलर, त्यांची सेवा, आमचे माझे मित्र आत्माराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य दरे आणि विष्णू पाटील हे सुद्धा बेताल माताडीचे सदस्य आहेत। चांगल्या प्रकारे ह्या लोकांनी सेवा गावाची चालवलेली आहे, अशीच करावी याची मी देवावरती प्रार्थना करतो। जय हिंद, जय त्या शिदोऱ्यांवर कृपा केली, आपली शिदोरी एकत्र केली, सगळ्यांना कमलाकार बसवलं, स्वतःमध्ये उभे राहिले, हातात प्रसाद घेतला, पोटाच्या सांगीत लोणच्याच्या खापात ठेवल्या। स्वर्गे लोके मिशति बुबुदे यज्ञ यमुनेच्या किनारी वाळवंटात गोपाळाला दिला, आजपर्यंत मिळतोय। आजपर्यंत ज्ञानोबरे, तुकोबरे वेगवेगळ्या रूपात आपल्या समोर येतात आणि तो प्रसाद देतात। आज ही पद्धत ती चालू आहे। एक मिनिट भगवंताचं भजन करू आणि थांबूया। गोपाला
श्रमदानाने असतील, सहकार्याने असतील, सर्वांचा मी मनापासून या मंडळातर्फे आभार मानतोय। काल्हेर गावामध्ये भक्ती परमार्थाच्या सुगंधाची गुढी 1919 साली आमच्या वाडवडिलांनी उभी केली आणि त्याच अनुषंगाने हा रीतिरिवाज, हा पायंडा, हा भक्ती परमार्थ, साधू संतांची शिकवण, छत्रपती महाराजांचा पराक्रम आणि ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष या काल्हेर गावामध्ये दुमदुमत आहे आणि तो असाच दुमदुमत राहील। आताच बघितलं की विकास भाऊ पाटील हरिभक्त पारायण झाले, म्हणजे अशा प्रकारच्या परमार्थाला वाहून घेणारी मंडळी या काल्हेर गावामध्ये आणि त्याचा सुगंध ह्या भिवंडी तालुक्यातच नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये वाहत आहे। त्याबद्दल मी समस्त वारकऱ्यांचं, आमच्या वाडवडिलांचं, आमच्या देवांचं, ग्रामदैवतांचं, त्यांच्या चरणी जितकं नतमस्तक व्हावं तितकं कमी आहे आणि या गावाला सुख समृद्धी, कुठल्याही प्रकारचं व्यसन न असावं किंवा लागू नये अशा प्रकारची विनंती आज सर्व ग्रामस्थांसमोर करतोय। सांगायला आनंद वाटेल की वाडवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणारे हे गाव आहे, त्याच्यामध्ये किती युवक आणि युवती आहेत हे मी मोजू शकत नाही, म्हणजे ते अगणित आहे। कारण प्रत्येक जण इथे येईलच असं नाहीये, पण ते मनोभावाने आमच्या बरोबर आहेत। जशी जशी संधी मिळेल तसा तसा ते भक्ती परमार्थाचा आनंद लुटतायत आणि त्यांच्या विश्वासाने हा होतोय, ग्रामपंचायतीच्या विश्वासाने आमच्या डोक्यावर छत येतंय, तर वारकऱ्यांच्या सहकार्याने ज्ञानोबा तुकोबाचा इथे जयघोष होतोय, भगवान श्रीकृष्णाचा आनंदाने सोहळा होतोय। ही खरी तर ही ग्रामस्थांची, गावकऱ्यांची आणि आमच्या विश्वासाची एक दहीहंडीच म्हटली पाहिजे आणि ती फोडण्यासाठी आम्ही प्रतिवर्षी यशस्वी होतोय। मी युवकांबद्दल एवढेच सांगेन की त्यांचं वय शैक्षणिक दृष्टिकोनातून असेल, संसार कोणातून असेल, व्यावहारिक दृष्टिकोनातून असेल तर त्याने त्यामध्ये लक्ष घालून वेळेला वेळा परमार्थ करा हेच त्याला सांगेन। पहिला मी सर्व काल्हेर ग्रामस्थ आणि भिवंडी परिसरातील सर्व नागरिकांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देतो। आता आमचा जो उत्सव आहे, उत्सवाबद्दल बोलायचं झालं तर आज 105वा उत्सव आहे आणि आमच्या वाडवडिलांपासून तर चालत आलेला आहे आणि सर्व अगदी मनापासून आणि गावातल्या नागरिकांनी स्वतःच्या पैशाने हा उत्सव साजरा आलेला आहे आणि असाच तो अखंडित याच्या आता ही आमची पिढी, याच्या नंतरची पण जी पुढी पिढी आहे, युवक आहेत, त्यांनी हे आतापर्यंत जे कार्य आहे ते लक्षात ठेवून त्यांनी ते पुढे सतत चालू ठेवलं पाहिजे, नंतर चालू राहिलं पाहिजे, हीच माझी युवकांकडनं अपेक्षा आहे। आणि या उत्सवामध्ये सर्व आमचे ग्रामपंचायत, काल्हेर गावचे सर्व ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व वारकरी मंडळी आणि तन मन धनाने मदत करायची म्हणजे त्या मनापासून धन्यवाद देतो। असं कार्य तुम्ही यापुढे करा आणि हा अनादी काळपर्यंत असाच मजेत जोरात चालू राहावा अशी माझी वेताळ महाराज चरणी प्रार्थना। जेवायला बसले असेल, बरीचशी जबाबदारी जितेंद्र महाराज पाटील, मधुकर महाराज पाटील आणि योगी चिंतामणजी महाराज पाटील नेहमी सहकार्याने असतात। धोतर आहे का? फक्त धोतर शास्त्री नसावी, फक्त धोतर घ्या, मी धोतरवाणी केलं होतं। गुरुनाथ महाराज म्हात्रे, ज्ञानदेव महाराज म्हात्रे, जितेंद्र महाराज पाटील विजय अनेक भेटे, सुला महाराज, संजय महाराज म्हात्रे, मारुती बुवा खारपाटील, घनश्याम पाटील, जितेंद्र महाराज म्हात्रे आणि एकनाथ बुवा म्हात्रे।
ज्यांनी कुठली असेल तर त्यांनी वाढण्यास मदत करावी, जेणेकरून आपल्याला कुठलेही